ఛీ! ఎందుకురా నీకు ఈ ఏస్ బట్ आपण पोचलेलो आपल्या शेतात. भांग थोडा खराब आहे आपला. हे बघू शकता माझ्या पण पुढे पुढे जात आहे. हे आपलं मक्याचं शेत आहे. आपण या मक्याच्या शेतामध्ये आलो होतो. हे माझ्या पण पुढे पुढे करत आहे. हे बघू शकता तुम्ही यशस्वी लो आकुलू लालू. हे बा बाबा गेलं डबल. मस्ती करताय ते शेतामध्ये. आमच्या संत्र्याचं शेत आहे आमचं. आणि हा गहू येईलच थोड्या दिवसानं काढायला. सध्या टाइम आहे त्याला. हे आलं हे आलं. हात लावला गहू गहू नको झोपू. मला गहू झोपवत आहे मी. मला एक संतर दिसलं दाखवतो मी तुम्हाला. संतर 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 मी घरी येणार आहे. मी घरी येणार आहे. इथे नाही खाणार आहे मी. खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग शूट करत आहे. खूप दिवस झाले वाटते. आणि माझ्या मोबाईलची क्वालिटी थोडी लो आहे आणि त्याचा कॅमेरा पण फुटला आहे. तर मी ते शूट करू नाही शकत आहे बरोबर. बघू शकता यशस्वी कुत्र कुठे गेला आपला. चला आपण केळी देऊन येऊ. पुढे जात आहे. माहीत काहीच नाही याला. एक रस्ता माहीत नाही. फर्स्ट टाइम आला आहे शेतामध्ये. इकडे पा इकडे हे आपलं शेत नाही तरी इकडे चालला. अरे दादा इकडे आपलं शेत हे आहे. बघू शकता आपलं शेत. जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत पाटलाचंच शेत. काही विषय नाही आहे आपलं. उरे कुठे गेलं. त्याला किती मजा येत आहे. फर्स्ट टाइम अशा गव्हाच्या शेतामध्ये आलो. आता हा गहू सुकला आहे. 3-4 दिवसानंतर याचं काढणी आहे. बघा एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकता कुठं चढलेला आहो. आपल्या मागे बघू शकता काय विहीर आहे. आपलं कुत्र कुठे गेलो. त्याला वर येताना येत आहे. वर येण्याचा प्रयत्न करत आहे. हा इकडचा सोकलेला आहे. इकडचा थोडा हिरवा आहे कारण हा आधी पेरला होता. आता हा पूर्ण काढायचा आहे 1-2 दिवसानं. जाणार आहे मित्रांनो आपल्या केळीमध्ये. चल रे कुत्र्या हुर हुर कुत्र. अरे वापस नको इकडे 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 इकडे. काय आपल्या पुढे पुढे करत आहे. आता आपण 23 डिग्री नाही सॉरी 40 डिग्रीहून 23 डिग्रीमध्ये आलेला आहो. आणि हे बघा थंड वाटलं त्याला थोडंसं. खूप थंडगार वातावरण आहे आमच्या केळीमध्ये. म्हणजे एकदम असं वाटतं 5-6 AC इकडून तिकडून कोपऱ्या कापऱ्यानं लावलेले आहेत. दाखवायला तर नाही पाहिजे मी. नजर लागते लोकांची. हे बघा आता आपली केळी फुटणार आहे. म्हणजे फुटणं चालू आहे. हे बघा घडं पडतात. आणि यावर्षी आपलं नियोजन असं आहे की एकदम टॉप क्वालिटीचा माल आपल्या केळीमध्ये फुटत आहे. म्हणजे एकदम जे टिश्यूचे रोप असतात त्याला असे फुटतात त्या टाईपचे आपल्याला याला फुटतात. बघू शकता तुम्ही. आणि आपलं कुत्र आपण खर्च सोडलो होतं मागा मी तुम्हाला दाखवलं होतं. तेव्हा आपली केळी खूप लहान होती. आता आपली केळी खूप मोठी झाली आहे. तेव्हा 3 महिन्याची होती. आता 5 महिन्याची झाली. हे बघा आपलं मॅनेजमेंट. याचा स्टार्टर गेलाय. कधी लाईन येतो चालू होतो कधी किती वाजत नाही आलीच नाही तुला. डायरेक्ट काय ते केलेलं आहे मी. तर आपण ते वाट बघू. मशीन चालू केल्यावर आपण काय म्हणतात त्याला आपलं पप्याचं झाड दाखवणार आहे मी तुम्हाला. एक रॅन्डम पप्याचं झाड निघालं आपल्या केळीमध्ये. थोडं इथं बसणार आता विश्रांती घेणार आहे. मोबाईलला पाहिजे ते काय. यो कबड्डी 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 मोबाईलवर पडलं रे. अरे बाप बघू शकता तुम्ही धार आपल्या मशीनला.
हा ते मजाक नाही. हे बघू शकता तुम्ही. फक्त कोणी येऊ नका रे बा तोडायले, सांगून राहिलो तुम्हाला, नाहीतर माणसानं टाका तिच्यावर. असंच मी मागे एक वेळा पालकाचा व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवर, दुसऱ्या दिवशी पालक गायब शेतातला. असंच करसात. अरे बापरे, हे बघा टमटमाडम पंच मोजत बसलो 30 पपई असतं ना झाडाला, 30 वरून खालपर्यंत. हे बघा खालून वरपर्यंत, म्हणजे नांदस खुळा आहे बघा. 30 पपई. केळीमध्ये कसं डाग गिग पलटात कपड्यांना, म्हणून हे टी शर्ट आणली यशस्वी. उन्हाळा सरण पाहुणे पपईनीच सरतीनं आपल्या शेतातल्या. आता फक्त कोणी येऊ नका खायला. कसं अजून लीक होऊन जाईन गोष्ट, सांगू नका कोणाला. मी लोकेशन तर टाकणार नाही आहे शेताचं. या जर कोणाला लागला तर सांगून देता, मी पार्सल नाही तुमच्या गाव ऑफिशियली कामाला झालेला आहे. आता आम्ही आमच्या घरी निघणार आहे. त्याला माहीत पडलं तर आम्ही घरी जाणार निघाला घराच्या रस्त्यानं. तर रे चल, हे बघा कसं निघालाय तो रस्ता, पण तोच सांगणार आता मला. कारण यू नो गाईज, कुत्र्याच्या नाकांचा घेण्याचा क्षमता वास खूप जास्त असतो. मला भीती वाटत होती म्हणून मी या कुत्र्याला आणलं. आणि हा कुत्रा माझ्या पहिले केळीच्या बाहेर येऊन उभा आहे. जेनजी कुत्र्याच्या काळातले जेनजी कुत्रे बघा बघा कितीच्या स्पीड न चालला गेलाय. काय होणार या पृथ्वीचं, यांच्यासाठी आपण पर्यावरण वाचवत आहोत. काय इथे आपल्या डॉगीची थोडी फाटली आहे. आपला डॉगी तर पैदल निघाला आहे घरी, तो बघू शकता तुम्ही. तो पैदल गेला तो घरी. शेवटी आता मला गाडी काढायला लागेल माझी, आणि त्याला न्यायला लागेल. बाबा लढत बसेन नाही तर माझ्या नावाने इथं. चला मग. मी चिरिनव, मी नडका.